नमस्कार. आम्ही 5 तारखेला पशुपतीनाथ काठमांडू आणि नेपाळ दौरा आयोजित करून आम्ही सहलीला निघालो. आमचा पशुपतीनाथ दौरा अतिशय चांगला झालेला आहे. पण इथे काठमांडूला काल पोहोचल्यानंतर सकाळी आमचं अतिशय चांगल्या प्रकारे दर्शन झालं. दर्शन झाल्यानंतर लगेचच 12 वाजता या ठिकाणी इथल्या स्थानिक आंदोलकांनी खूप मोठा आंदोलन सुरू केलं आणि त्या आंदोलनामध्ये फार मोठी जीवितहानी, मनुष्यहानी अशा प्रकारचं फार मोठं गंभीर वातावरण निर्माण केलं. आणि त्याच्यामध्ये आम्ही सगळेजणं तुम्हाला दिसतात तेवढी सगळीजणं जवळजवळ 25 कुटुंब, 47 व्यक्ती, 25 कुटुंब आणि 47 व्यक्ती या ठिकाणी आम्ही एका ग्रुपमध्ये आलेलो आहोत. काठमांडूला आल्यानंतर आमची एक प्रकारे प्रवासामध्ये मोठा अडथळा तयार झालेला आहे. आता या ठिकाणी कर्फ्यू लागलेला आहे आणि त्याच्यामुळं आम्ही कुठे जाऊ शकत नाही, प्रवास करू शकत नाही, राहिलेली प्रेक्षणीय स्थळे ती पाहू शकत नाही. आणि त्याच्यामुळे आम्हाला इथं आता घरी जाण्याची आवश्यकता आहे. आमचं बुकिंग आहे 12 तारखेचं. परंतु आता या ठिकाणी आम्हाला इथून गोरखपूरला पोहोचण्यासाठी आमची जरी बस असली तरी त्या बसमध्ये आम्हाला इथून हलता येत नाही, अशा प्रकारची गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि या संबंधामध्ये आम्ही आमच्या आमदार साहेबांशी सुद्धा बोललो, त्यांनी सुद्धा आश्वासन दिलेलं आहे. परंतु इथली परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चाललेली आहे. इथले विमानतळसुद्धा बंद आहेत, इथले सगळ्या बसेस बंद आहेत, सगळा व्यवहार ठप्प झालेला आहे. आणि अतिशय कठीण परिस्थितीतून नेपाळ, स्पेशली काठमांडू हे शहर अतिशय गंभीर परिस्थितीतून जात आहे आणि याचे परिणाम आपल्याला सगळ्यांना आम्हाला भोगावे लागत आहे. यासाठी काही यंत्रणा जर शासनाने आम्हाला दिली तर आमचे त्या यंत्रणांचं आम्ही स्वीकार करू आणि आमच्या घरी पोहोचण्यापर्यंत आम्हाला मदत होईल असं मला वाटतं. तेव्हा शासनाने, महाराष्ट्र शासनाने, भारतीय गव्हर्नमेंटने यासाठी काही प्रयत्न करावेत. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.